नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण हिरव्या टोमॅटोची चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत। ही जी चटणी आहे ती बनवायला खूप सोपी आहे आणि खायला देखील तेवढीच छान लागते। चला तर मग बनवायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी इथे मी हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत। हे टोमॅटो 3 टोमॅटो घेतलेत मी। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ही लसणाची पात आहे। या लसणाच्या पातीऐवजी तुम्ही लसूण देखील घेऊ शकता। कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता सुरुवातीला आपण हे जे टोमॅटो आहेत ते कट करून घेऊयात। तर अशा उभ्या आकारामध्ये मी हे टोमॅटो कट करून घेते। तुम्ही टोमॅटोचे 4 काप देखील करू शकता। तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी हे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। तर बघू शकता उभ्या आकारामध्ये मी हे टोमॅटो कट करून घेतलेत। तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात सुरुवातीला। तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे थोडेसे कमी जास्त करू शकता। तर हे शेंगदाणे भाजून घेतले तर हे मी काढून घेते। आता परत ह्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेऊयात आणि ह्यासोबतच टोमॅटो देखील भाजून घेऊयात। तर हिरव्या मिरच्या देखील तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता किंवा कमी देखील करू शकता। तर अशा पद्धतीने हे छान भाजून घ्यायचं आहे। हे जे टोमॅटो आहेत ते परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून सगळ्या बाजूने हे भाजल्या जातील। चांगले काळे डाग येईपर्यंत हे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता हे टोमॅटो छान भाजलेले आहेत। बघू शकता काळे डाग देखील याला आलेले आहेत। तर आता हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर मी आता हे काढून घेते साईडला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊयात। ह्यामध्येच आता जी लसणाची पात आहे ती देखील टाकून घेऊयात। माझ्याकडे लसणाची पात होती म्हणून मी ह्याचा वापर करत आहे। तुम्ही या ठिकाणी लसणाचा देखील वापर करू शकता। कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे आपण हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो भाजून घेतले आहेत ते पण ह्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि सर्व सोबत एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता मी मिक्सरला हे फिरवून घेतले। तर अशा पद्धतीने हे बारीक केलं। आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊयात आणि परत एकदा याला फिरवून घेतलेलं आहे। तर इथे आपली ही टोमॅटोची चटणी झालेली आहे। तर ह्या चटणीवरती आता आपण तडका देणार आहोत। तर ही चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तर बघू शकता आता गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तेल हे छान तापू द्यायचं आहे। आता तेल तापल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊयात। जिरे मोहरी देखील छान तडतडू द्यायची आहे। आता या ठिकाणी मी लाल मिरच्या टाकत आहे। यावरती 2 लाल मिरच्या टाकून घेऊयात आणि छान याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हा तयार झालेला तडका आपण प्लेटमधल्या हिरव्या टोमॅटोच्या चटणीवर टाकून घेऊयात। तर अशा पद्धतीने हा तडका ह्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर ही चटणी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, जेवणाच्या ताटाबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकतो। खूप छान लागते खायला, भाकरीसोबत देखील खूप छान लागते खायला। तर अशी हिरव्या टोमॅटोची चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।